तर मग पब्लिक गणपतीपुळ्याला फिरायला प्लॅन करताय तर मग बघा पुढे मग इदाले चटके. तर पब्लिक नमस्कार, स्वागत आहे तुमचं परत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग आहे आपला गणपतीपुळ्यामध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे आपण आलेलो आहे फिरायला. सकाळ सकाळ म्हणलं चला गणपतीच्या दर्शन करून येऊ, त्याच्यासाठी मग आपल्या चपला सगळ्या गुणीत बांधून ठेवल्या आणि निघालो लाईनी. तर बघू शकता तुम्ही गर्दी काय अजिबात नाही. सकाळ सकाळ एकदम मस्त असं वातावरण आहे. त्या वातावरणाला बघून चला म्हटलं इथे एक दोन फोटो काढून घेऊ. फोटो काढ की रे फोटो. मला थांब 2 मिनिटं सबर घे, काढी तू फोटो. आतमध्ये काय कॅमेरा खोलून दिलेला नाही, त्याच्यामुळे आलोय दर्शन करून बाहेर. इथं ह्या साईडला तुम्ही बघू शकता खाऱ्या पाण्याचा समुद्र आहे आणि इकडच्या साईडला आहे आपलं गणपतीचं सुंदर असं मंदिर. आणि मग काय तर दर्शन बिर्शन करून आलो डायरेक्ट पोटाची आपली पूजा करण्यासाठी. म्हणलं याची बी पूजा करून टाका. आता पडलंय पोटात काहीतरी, तर त्यालाच बघून म्हणलं चला आता समुद्रात कुदायला जाऊ. कुदायला जायचं म्हणून आपले गठुडे कोण सांभाळले, तर गठुडे घेतलेले आपले ओम भाऊनी. 2-4 वर्षांनी असे 2 लेकरं घेऊन आता केला गठुडे दिले सांभाळा, बसले लगेच भाजीपाला. फोटोग्राफर अमोल भाई सबके मोबाईल पकडते हुए. अमोल भाऊ आज काय येणार नव्हते, तर म्हणलं चला आमचे मोबाईल दारा तुम्ही आणि आमची शूटिंग घ्या इकडून मस्त पैकी अशी बाहेर. यांना म्हणलं चला एक एक पोज द्या तुम्ही, डोक्यावर हात ठेवा आणि उलटे टेंगडी करा. काय ती पाण्यात गेलो ती सगळं पाणी चालू वरती, सगळे आमच्या चपला गेल्या गठुडे गेले असते आमच्या सगळे आतमध्ये. हे बघू शकता तुम्ही वातावरण कसं काय इथं, सगळं चटक भटक गरम गरम आहे. इथं पावसा पडा नवल जरा पाऊस नाही भेटला आम्हाला कुठं बी, नाही तर वातावरण असं मस्त झालं असतं. हांजी गुड संध्याकाळ. मग पब्लिक काय पाणी जरा जास्त उड्या मारल्यामुळे जरा दमलो होतो, त्याच्यामुळे डायरेक्ट डिकीत बसून आलो डायरेक्ट कोल्हापूरमध्ये. गणपतीपुळ्याचा सफर आपला संपलेला आहे, आपण डायरेक्ट एंट्री आणली आता कोल्हापूरमध्ये. तर मग काय तर पब्लिक डायरेक्ट आलोय आपण आता संगड हॉटेलला जेवण करण्यासाठी. हॉटेलचं एवढं नाव आणि रीला बघितल्यात ना, आता चला म्हणलं क्वालिटी चेक करूया नाही का आल्यासाठी. मग काय तर क्वालिटी क्वांटिटी आपल्याला कळूनच जाईल कस काय विषय डायरेक्ट. मग काय तर हॉटेलचे मालक बी इथं बसलेले होते राहुल मान. चला म्हटलं आता यांच्यासोबत एक एक फोटो घेऊ मस्त पैकी. हे बघू शकतो तुम्ही इथं राहण्याच्या रूम अशा रूम नाही तर बाथरूम आहे, नाही तर काय मला वाटलं आधी रूम मध्येच घुसलो का काय नाही. इकडे बघत होतो इकडे बाथरूम आहे. जेवण करायला होती वेटिंग, त्याच्यामुळे म्हणलं चला एक एक चहा घेऊन येऊ बाहेरून. आणि मग काय तर चहा बी घेऊन ओके मध्ये आलो डायरेक्ट जेवण करण्यासाठी आतमध्ये. ही बघू शकता तुम्ही क्वालिटी अशी चिकन थाळी एकदम नाद खुळा. कोल्हापूर म्हणलं का थोडा विषय हटकेचे आणि संगडाचं जेवण म्हणलं का थोडे झटके. खरं जर म्हणलं तर जेवणाची क्वालिटी बी एकच नंबर आहे बरं का. जी तर साफसफाई स्वच्छता आहे ना नाद खुळा. आणि मग काय तिथलं जेवण बिवण ओके मध्ये उरकून निघालो आपण पसरायला आता रूम वरती. आता आम्ही घेतो झोपून. तुम्ही काय करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपले असेच ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ आपला दिसून जाईल. ओके तर मग चला मग भेटूया पुढच्या नवीन अशाच येणार ब्लॉग मध्ये.